अरे हे काय आहे? अरे पूर आले पूर. अरे भाई थैंक यू उन्होंने यूट्यूब देख के आए बोले. गाइस राइड पे निकल रहे, सब पहन लिया, ऊपर से रेनकोट पहनना है और अभी से हालत ख़राब है, गरम गरम. तो हे गाइस गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू द चैनल. फिर बाइक पे मिलेंगे, बाहर बहुत गंदा बारिश है. अभी ये निकलते तामझाम, हेलमेट पहनते निकलते. सी ऑन द बाइक. ओके गाइज, हे बघा आपली सुंदरी पावसामध्ये रेडी झाले. डब्बा बिब्बा लावला सगळा प्रॉपर, चेन लूप पण करून टाकले मी आणि पाणी वगैरे निघायला लागले. तर आता आपण निघालो राईडसाठी, पेनला निघालो. पेनच्या कास मळायला एक खास सबस्क्रायबर आहेत, त्यांनी आपल्याला बोलवलं त्यांच्याकडे व्हिजिट द्यायला. तर गेलंच पाहिजे. काय प्रतीक पण आपल्या बरोबर आहे, कॉलवरती कंटिन्यू कनेक्टेड आहे आम्ही. गणपती बाप्पा मोरया. चला निघूया. आणि कपडा मी इथे लावला आहे भाई, कपडा इम्पॉर्टंट आहे, पुसायला लागणार सारखा. चला निघूया गाईज. आणि भाई वरती तर बघा नुसतं ढग भरलेत, पावसाने भरलेत भाई. आणि सकाळचे किती वाजलेत? 9 वाजले रे. 8 वाजता निघायचं होतं, 9 वाजायला आले. पण काय नाही, ठीक आहे, कारण की खूप जोरात पाऊस होता. आत्ता पण जोरात पाऊस आहे, पण ह्याच्या 2 गुणा 3 गुणा बघा पाणी, बघा किती. ह्याच्यावर डबल पाऊस चालू होता. आणि थोडं विजन तुमचं ब्लॉक होईल पावसामुळे, रेन ड्रॉपलेट्समुळे. व्हिडिओमध्ये पुढे फुल ॲडव्हेंचर आहे, फुल एकदम झक्कास असं वातावरण है. और आप सबको बहुत ही पसंद आएगा ये ब्लॉग. तो स्टे ट्यून्ड, स्टे सब्सक्राइब एंड स्टे कनेक्टेड. सी यू गाइस. गाड़ी देखो भाई यार, क्या मस्त लग रहा है. वाह, घर से निकलने की देरी थी और फिर सब ऑन है. तो बारिश भी हो रही तगड़ी वाली. मैंने इसको बाहर ही रखा है धुलने के लिए, थोड़ा अच्छे से धुल जाए. और मेरा होता ये देखो भाई, ये अपन इधर पूरा ये ब्लैक लवा पहना है, रेनकोट अंदर अपने राइडिंग गियर. ये देखो नीचे अपने शूज़, पैंट, राइडिंग पैंट और ऊपर रेनकोट. और यहाँ पे हेलमेट और कपड़ा रखा है. और अपन ने नया हेडलाइट बैग भी लिया है, ऐसे पानी भी नहीं रहा. मानसून फर्स्ट राइड विथ हाइड्रेशन बैग एंड प्रतीक पता नहीं क्या जुड़ चुके हैं अभी मेरे से. चलो. एंड सेकंड राइडर इकडे तुझा इंट्रोडक्शन करू दे. रायडिंगची काय माही केले. कपडे बघा भाई, कपडे बघा. हेल्मेट फक्त घातलंय, रेनकोट हे बघा, हे बघा, हे हा रायडर. इकडे रे, हेल्मेट खोल, काच खोल, चाल्या, काच खोल. हे रायडर आहे का तू? हे रायडर आहे. अरे रायडर आहे काय? तो गाइस प्रतीक भाई की अपने को निकलना सीधा पेन की. बारिश कसं वाटतंय? बोल. आवाज पता नहीं. मस्त माहौल है. ये देखो पूरा क्लाउडी हो गया, पूरा एकदम से पूरा भी भर चुका है. देखो ऐसा गावात का मजा येणार रे राइड करायला. चलो प्रतीक भाई भी आले. चला असं रे. चलो दो योद्धा. हा भाई दाखवली ना, आयफोनमध्ये दाखवली भाई. गाडी बघा कशी दिसते, खतरनाक. चला निघूया. दोघं पण आता कनेक्टेड झालो आहे. 9 वाजलेत. 1 तास लेट आहे आम्ही. ठीक आहे, काय नाही, भाई के लिए उतना कर सकते. चलो गणपती बाप्पा मोर. आहे ना इथे जागा उतरायला. लोड का घेतो? तुझा भाऊ गाडी इथंच घालतो जिथून निघू शकते. आई गो, मला वाटवत नाही भाई. गोप्रो वाचला तर वाचला, मे बी हा गोप्रोचा लास्ट व्हिडिओ असू शकतो. व्हिडिओ भेटली तर. पण भाई पावसात चालवते, पावसात काय ते थ्रिल आहे, काय ती मस्ती, काय तो ॲडव्हेंचर, सगळं कसं एकदम झकास झाले, झकास. आणि ना भाई रेनकोट घातलाय ना तरी बॉम्बच्या इथे पाणी गेलंय. आता कसं गेलंय काय मला कळलं ना. हे रेनकोट फॉल्टी आहे का पाऊस एवढा जोरात आहे? पाऊस जोरात आहे भाऊंनो. तुम्हाला आवाज येत असेल टाटा टाटा टाटा, पावसाचा आवाज येतो सगळा. पण काय मजा येते यार. रस्ते भरलेत आणि अँटी फॉग वायझर आहे, परत वॉटर रिपेलंट वायझर आहे माझा, त्यामुळे मला क्लिअर दिसतंय. प्रतीक तुझं पण तेच आहे ना वायझर? येस, त्यामुळे दोघांना पण क्लिअर असते. पण मध्ये मध्ये ना थोडं दुकड होऊन जाते, त्यामुळे ओव्हर स्पीड नाही करायची पावसामध्ये.
बी स्टडी, बी कूल एंड बी हैप्पी। क्या बोलते हो बॉय? आणि अभी ना बारिश में ना वाइजर नहीं खोल सकते, वाइजर खोलते हैं तो अंदर पानी आता है, तो उसकी वजह से डबल दिक्कत हो जाती फिर। और गाइस देखो ना आगे ऐसा लग रहा है समंदर में गाडी चला रे, समुद्रातून जाणार आहे आम्ही, समुद्रातून। आणि ना भाई सगळं चिलकत विलकत घातलंय ना, पावसात पण मला गरम होतंय ना, आतमध्ये ना मी वल्ला चिंब झालोय घामामुळे। तर तुम्ही बोलता ना जे रायडर्स ते तसंच असतंय, ही जिंदगीच आहे रे आमची, काय करू। तुम्ही सबस्क्राईब करा म्हणजे अजून मी ॲडव्हान्स रायडिंग गेअर्स घेऊ शकतो, ज्याने की मला पावसात पण गरम नाही वाटणार, थंड थंड वाटेल, चिल। पण काय व्ह्यू आहे यार, माहिती नाही गोप्रोमध्ये केवढं दिसेल, पण हे ड्रॉपलेट्स नाही साचले ना लय भारी दिसेल यार। एक्स्ट्रीम मान्सून राईड, फर्स्ट राईड, आणि ती पण एवढी एक्स्ट्रीम आहे ना भाई, मला वायझरमध्ये आता दिसेना झालंय क्लिअरली, तरी पण आपलं चाललंय हळूहळू। पाम बीच रोड काय वाटतो यार, असं वाटतं इथेच थांबावं आणि झोपावं रोडवर, एवढं भारी वाटतंय। आई ग ग ग ग ग काय ते आसमंत आहे। चला दादा चला। अरे तू माझ्या पुढं कधी गेला? आईच्या गावात मी बोललो हा माग आहे ना, हा पुढं कसं? अरे चल बे, जावा काय आता करणार, एकमेकाला जागा द्या, रस्ता द्या आणि जाऊ द्या। माझ्या शूजमध्ये पाणी गेलंय, माझ्या पॅन्टमध्ये पाणी गेलंय, माझ्या कुठे पाणी गेले सुरुवातीच्या 10 मिनिटातच, काय सांगू मी आता। फुल पाणी, ॲडव्हेंचर वॉटर, ॲक्वा वॉटर झाले, ॲक्वा वॉटर। आई ग ग ग ग ग तुम्हाला काय सांगू, पाऊस पडत होता, आतून असं हे होत होतं की कधी जायचं राईडला, आज जाऊ उद्या जाऊ, आणि तो वेळ आली शेवटी, ती वेळ, ती घटिका ना भाई। पाऊस नव्हता, त्या पावसात आम्ही कुठं गेलो, उन्हात तडफडत गेलो, पण पाऊस नव्हता, आणि शेवटी पाऊस आला आणि आपण निघालो पेनला। आपला एक खास सबस्क्रायबर आहे, त्यांना आपण तिथे गेलो, तुम्हाला दाखवू, त्यांनी आमची सोय केली याची, नाश्ता जेवण राहणं खाणं पिणं सगळं। 2 दिवसाचा मुक्काम बोललेत करा, पण आम्ही नाही, एवढं कोणाच्या इथे राहायचं नाही। आपलं सांगितलं म्हणून, बोट दिलं म्हणून हात नाही पकडायचा, तर आपण आपलं जायचं तिथे, खायचं प्यायचं। अय पाणी उडलं रे अंगावर, सगळं लागलं जोरात त्या कारवाल्याने। काय भाई असं वाटतंय ना इगतपुरीला आलोय, इगतपुरीमध्ये सेम वातावरण आहे, म्हणजे ह्याच्यापेक्षा भारी असेल पण अशा लेवलच्या वरचं आहे। आई ग काय भारी वाटते पाणी उडवत जायला, पण ना रिस्की असतं, जिथे खड्डे आहेत ना तिथे नका जाऊ, ठीक आहे। कधी पण गाडी डुबुक होऊ शकते, दिस इज द लाइफ पे भाई। मैं भी पहले ऐसे जॉगिंग रनिंग के लिए, अरे चला माझा चालू झालं ना बोल वचन थांबत नाही, पुढे भेटू आपण, ते रस्ते दाखवू, हे रस्ते आपल्याला माहिती आहेत, ते रस्ते दाखवूया। अरे हट यार, बोललोच काहीतरी राहिलेलं। आणि मित्रांनो सालाबार प्रमाणे यावेळीसही प्रत्येक राइड प्रमाणे या राइड को भी मैंने भूल चुका है, इंस्टा 360। क्या गुंडा बनेगा रे तू? काय या सगळ्यात मोठा कॅमेरा, माझा मेन कॅमेरा जो हा व्ह्यू घेईल, त्याचे लेन्सेस मी चेंज केलेले या राईडसाठी, पण काय यार हट। आत्ता आठवलं प्रतीक तुला, तिथे नाही आठवलं पेट्रोल पंपच्या इथे। आणि प्रतीक भाऊला बघा, त्याने टायर हाकर नाही लावलं, माझ्या अंगावर पाणी उडतं म्हणून मी त्या मागे जायना झालं। साला मुद्दाम मला भिजवतोय ना तू, तुझी फुटेज डिलीट करतो। गाइस अभी हम लोग ना नवी मुंबई एयरपोर्ट के बाजू वाले रोड से जा रहे, सर्विस रोड से। क्या रोड है देख रहे हो, वहाँ पे सिटी है पूरा, खारगर सिटी, अपर खारगर, लोअर खारगर, सब सिटी वो साइड पे। और यहाँ पे रोड है, और ये राइट पे एयरपोर्ट, और यहाँ पे अपना काला चीता, काला बगीरा, काला शेर, काला। तो हम लोग अभी जा रहे इस रोड से और आपको दिखाते हैं व्यू। दिस इज अपना जहाज लेके जा रहे हैं अपन, जहाज। ओहो चीता, बट भाई राइडिंग गियर पहन के करना है ये सब। ये साला बिना राइडिंग गियर के है, इसको मैं लेता नहीं, बट अभी घर से दूर निकल आया था इसके लिए लेके जा रहा हूँ। नहीं तो मैं अपना पहला रूल है भाई, राइडिंग गियर, सेफ्टी गियर, फिर ही मस्ती। ए चल कुठे गेला सुपरमॅन, गांग वाव 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 वाव, वॉट अ व्ह्यू। आणि इथं आहेत आपले लवली ब्रो, वाव काय व्ह्यू आहे यार, खतरनाक वाटते, एवढं भारी वाटतं ना, पुढे काय दिसेना झालंय,
इट्स बडी हेल ब्लॅक बॉय ब्लँक. व्हॉट शुड आय डू. मला ना माझी नाशिक राईड आठवली. नाशिक राईड एक नंबर एक्स्ट्रीम भाई एक्स्ट्रीम. सो गाइस देखो कितना पानी खराब खराब. और म्हात्रे भाऊनी आमचा आता एक मस्त व्हिडिओ घेतला. हे फोटो के दोन. तो चलिए निकलते यहाँ से. अभी यहाँ से गिराने का प्लान था बट नहीं करेंगे हम. इतना अपने को ऊत नहीं है. ठीक है चलो चलो. उडवत नाही भाई गाडी. नाही उडवत आहे. मग काय करतो. जातो इकडंच उठून घेऊन जातो. तो गाईज म्हात्रे भाऊला आपण बाय करून निघालो आहे. आता पनवेलमध्ये आम्ही पहिला पेट्रोल पंप ब्रेक घेणार आहे. माझी 150 जाऊ शकते. प्रतीकचा एक कांडी बाकी आहे तर आपल्याला तो ब्रेक घेतलाच पाहिजे. आता माहिती नाही माझा गोप्रोमध्ये आवाज रेकॉर्ड होईल नाही होईल. पण भाई पुढच्या वेळी जर तू असं चप्पल विप्पल घालून आला ना मी तुला तिथंच नाही बोलणार आहे. तुला आताच सांगतोय मी. भाई राइडर शुड कम इन अ राइडर यूनिफॉर्म नॉट इन द छपरी. यू नो वी आर राइडर्स नॉट छपरीज. यार एक भी इधर वो मोबाइल का कवर वाला नहीं मिल रहा. नहीं तो साला कवर ले लेते. तो गाईज कवर वाला भेटला आणि तो आमच्याकडून हसायला लागलाय. आता काय माहिती कितीला देतोय दादा कवर. मोबाईलचा कवर 50 रुपये. हाँ 50 रुपये. 50 रुपया ये वाला है. कोई भी इसमें का कोई भी कलर लो 50 रुपये. ठीक है तो दे दो आप अच्छा वाला जो चलेगा लंबा. 2 तुला पण एक पाहिजे ना. 3 दे दो 3. तो गाइज अभी अपन ने दादा के इधर से कवर लिया. उन्होंने यूट्यूब देख के आए बोले मैं आपका बताऊंगा. 50 रुपये में कवर दिया है. सस्ता कवर है. बाहर उधर 200-500 ले रहे ये कवर का. इधर कम रेट में हम हर साल इधर ही पनवेल लगाते हैं. पंचमुखी हनुमान के आगे जस्ट आगे. तो इधर से ले लेना. बैक कवर, सीट कवर, रैन कोट हर चीज़ मिल जाएगी सस्ते दाम में. मार्केट से 20-50 कम करके बेचते हैं. चलेगा चलो. थैंक यू. धन्यवाद. धन्यवाद. चलो भाई का जुगाड ॲडव्हर्टाइजमेंट करून दिलेली आपण दादांची. जाऊ दे पण तिने स्वस्तात दिला यार. 100-200 भाई वेळेचं हे करून आपली मारली असती. तो गाइस कवर के अंदर से आपको दिखा रहे पूरा व्यू. यहाँ पे चाचा भी है. चलो चलो. और यहाँ पे अपन ने लिया अंकल के पास. कम रेंज में मिलेगा भिंगारी पनवेल एमएससी कंपनी के पास. तो चलो सब लोग इधर चालू है अपना कॉम्पिटिशन. कम रेंज में मिलेगा आपके पास. रेन कोट है. चलो चलो. ये काय है मौत का समंदर भाई. ऐसे खड्डे में मत डालना. मैंने एक जगह पे डाला था पूरा गाड़ी को लेके घुस गया था मैं. प्रतीक ने पीछे से देखा था. प्रतीक बोला अबे 4-5 शिवाय दिला मला. आणि मग मी परत लाईनीवरती आलो. मग मी माझ्या इज्जतीमध्ये चालवायला लागलो. मी पण विसरून जातो कधी कधी. एक्सपिरियन्स मॅटर्स बट कधी कधी विसरून जातो मी पण. म्हणून प्रतीकला सांगितलं तो पण मला आठवण करून द्यायचा. आता पण त्याने मला आठवण करून दिली. नाहीतर आता तुमचा भाऊ त्या पाण्यामध्ये गेला असता आणि रेंगाळला असता रे. असा गटर छाप किडा झाला असता. कोई मुझे जंगल कहे कहता है जी कहता रहे हम प्यार के दीवानो. आईच्या गावात काय झालं. सो गाइज अभी अपन पळसपे के पेट्रोल पंप पे पेट्रोल भरा. तो यहाँ पे 2 भाई मिले. आओ ना अरे इधर आओ शर्मा. लाजतात रे लय पोरं. नाव काय नाव काय नाव. क्या बोला तूने. कोलकाता. तुझं नाव. तेरा नाम मेरा नाम है अब्दुल. अब्दुल. और तुम्हारा अमरदीप. बोला भाई कोलकाता कौन सा. तुम लोग क्या है किधर जा रहे हो घूमने के लिए. इधर ही काम करते हैं. ये किधर मिला तुमको पोंचू. वो डिमांड में मिला. कितने डिमांड पे कितने का है. हाँ डिमांड पे कितने का ही है. 150 रुपये. अरे सही है भाई जाना पड़ेगा डिमांड पे. हमको नहीं मिल रहा है साला. ये ऊपर से पहनो. रोड टकराया. अरे ऐसा नहीं भाई तगड़ा इतना नहीं है. तुम भाई कर रहा अपना पेमेंट उसका. अभी जा रहे हैं हम लोग पेन घूमने के लिए. उधर वाटरफॉल हो सब. पूछा किसी ने. देखते तुम लोग जाते क्या नहीं किधर. जाते क्या नहीं तुम लोग घूमने किधर. इधर जाएंगे. इधर जाते हैं मतलब मुंबई साइड की तरफ. जाने का भाई घूमने का. अभी पहाड़ों में जाने का अभी तो मस्त. लोनावाला वो सब अभी प्लेस है सब. किधर गया रही है. हाँ सही है. चलो फिर मिलते. चलो बाय बाय. चल 2 सब्सक्राइबर जोड़ लिए भाई. फिर तेरे भाई का धंधा भाई धंदा. तेरे भाई का धंदा है गंदा है पण धंदा है. हे इनो बाला कुठून आला. So we are back on the road guys.
बैक ऑन द रोड। जो जोश दिख रहा है ना मेरे में, जो मैं चिल्ला के बात कर रहा हूँ, समझ जाओ मैं कितना खुश हूँ। मैं जब अंदर से खुश होता हूँ तो ऐसे पागलों से चिल्लाता हूँ, येड़े जैसा कुछ भी बड़बड़ करने लग जाता हूँ। क्योंकि ये जो राइड है ना भाई, राइड, और ये जो रोड है ना, रोड, क्या बोलूँ मैं आपको, मतलब मेरे अंदर से अंदर में भरा है ये। यही करने के लिए मैं बना हूँ। बट 9 to 5 जॉब भी है मेरा। 9 to 5 नहीं होता, 9 to 9, 9 to 12, 9 to 2 भी होता है। कल रात को 2 बजे लॉग आउट करके मैं सोया और सुबह उठ के राइड पे हूँ। ये है मेरा, क्या बोल सकते हैं आप, ये मेरा स्ट्रगल है, स्ट्रगल। बट ये स्ट्रगल मेरे को पसंद है। ये स्ट्रगल से ही बड़े क्या बोलते हैं, जितना बड़ा स्ट्रगल उतनी बड़ी कहानी बनेगी अपनी। तो देखना, उतने ही ऊपर जाएंगे अपन। तो स्ट्रगल को इग्नोर नहीं करना है, स्ट्रगल को, अरे चलना भावा चलना, चायला एवढं मी मोटिवेशन डायलॉग देतोय, हा मध्येच थांबतोय। प्रतीक आवाज येतोय का? आईच्या गावात डिस्कनेक्ट। ते बघा गाईज, कर्नाळा फोर्ट, काय यार धुक्यांमध्ये पूर्ण पाऊस आहे, पूर्ण पावसात आहे आणि फोनचा इश्यू झाला आहे पाण्यामुळे, ते कनेक्ट होत आहे। ते बघूया। तर मित्रांनो, फोन इथे असा लावला आहे मी, आणि तो बघा कर्नाळा फोर्ट आहे, तुम्हाला दिसतंय का नाही माहिती। हे बघा, हे भाई धुक्यांमध्ये अडकले सगळं, आणि इथे आपण दोघं भाई राडा करत चाललो फुल एकदम मजामध्ये। चला, आणि बघा कसं लावलंय, काय काय केलंय। जे भाई वाट बघते तिकडे, चला भेटू तिकडे डायरेक्ट, ठीक है। ओके तो गाइज, ये देखो कर्नाला फोर्ट के इधर है हम लोग, और भाई क्या व्यू है यार। हे व्यू आहे ना, हे म्हणजे पावसाचं जे दृश्य आहे ना, खतरनाक। तामिनी घाट काय वाटत असेल रे आता, ऐक तामिनी घाटला पण जावं लागतंय। सगळं करायचं, सगळं। फक्त तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, तुमच्या भावाला एका मुकामवर नेऊन ठेवा की जेणेकरून तो मन मोकळेपणाने फिरू शकतो। हे रस्त्यात हे, ठीक आहे। चला, या हिरवगार निसर्गात आता मी रंगून जातो, गुंगून जातो। तुम्ही सिनेमॅटिक शॉट बघा। रायडर बोलते, रायडर। एवढा पाऊस पडतो जोरात, तू गेला कसा? बोलो कसा? लोळत। मला काय लागत, एकदा मी गाडी बसलो ना गेलं, पण गाडी बसेपर्यंत जास्त ना नको नाही आहा, त्याच्यामुळे जरा हे होतं। पण भाई एक बार जो गाड़ी पे बैठ गए फिर भाई, फिर पीछे मुड़ के नहीं देखते, जो भी हो। हो हे बघ, जंगल सफारी भाई, जंगल। इगतपुरी भावानू, इगतपुरी, खरंच इगतपुरीला जाण्याचा वेळ आहे आता। नेक्स्ट फ्लाईट प्रत्येक इगतपुरीला गेलंच पाहिजे आणि राईड केलीच पाहिजे, त्याशिवाय मजा नाही आयुष्यात। आणि जे चिलकत घेतले, रेनकोट घेतले, त्याचा यूज कधी होणार मग, जर आता यूज नाही करणार तर। इगतपुरी कॉलिंग, चला। ठीक आहे, मग मला वाटलं घराच्या इथे बोलतोय नाश्ता। आई ग, ही घरं बघ ना, काय भारी दिसते ती। आणि समोर बघा ॲक्वा इमेज का झालंय, वा 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 वा, दिल ये काय व्ह्यू आहे यार। शिट, काय एवढा दिवस घरी बसतो मी, काय मला कळत नाही यार, मूर्ख आहे मी। फक्त आता हा ब्लॉग लवकर आला पाहिजे, दुसरं काही नाही। मला एडिट करायला टाइम भेटला पाहिजे, मेन ते। आपण ब्रिजवरती आहे, काय सुंदर असा ब्रिज आहे आणि काय सुंदर असं वातावरण आहे। त्या वातावरणात माझा 360 हरवला, मी म्हणजे घरी विसरून आलो यार। एवढं बेकार वाटतं रे मला। हट प्रतीक, तू आठवण का नाही केली यार? सगळं केलं दादा, ठीक आहे, होतं माणसाकडूनच चुका होतात। मागाशी मी त्याला शिव्या घालला, आता तो मला घालतोय, साला बदला घेतो लगेच। ठीक आहे दादा, येईल माझ्यावरती पाळी येईल, मग तुला बरोबर शिकवतो मी साल्या। हे खड्ड, अरे सांगणार कोण खड्डे, सांगणार कोण साल्या? अरे क्या घंटे का रायडर आहे साले, हा तरी तो साल्या। बरं माझं लक्ष होतं, मी वरती बघून चालवलं असतं ना, माझा गेम होता त्या खड्ड्यात। आता रोड पे खड्डे ना भाई, ध्यान से। तुझे आता निसर्ग ना, तुझा घालील मी आता निसर्ग साल्या। इथं मला सांगणार कोण निसर्गाच्या आनंदात? दिसतोय मला खड्डे, सांग खड्डे। अरे अंधार झालाय, अंधार। या काळोखात काय दिसतंय आपल्याला आता? माझ्या पण नाही माहिती घरच्यांना मी कुठे चाललोय। मी बोललो मी चाललोय, येतो लगेच 2 वाजेपर्यंत। ते बोलले ठीक आहे, त्यांना कुठं माहिती आता किती वाजतील। असंच मी लडाखला निघून जाणार सांगून इथेच चाललोय, येतो 2 दिवसात आणि येणार 20 दिवसांनी। लडाख इज कॉलिंग बेबे, लडाख गेलंच पाहिजे लडाखला, पण सगळीकडे गेलंच पाहिजे। फक्त वेळ भेटला पाहिजे, टाइम भेटला पाहिजे, आणि ह्या दगडांच्या मधून शिरून जायचं आपल्याला। CNG 700 मीटर,
आई ग ग ग ग ग काय राईड आहे, काय रोड आहे आणि काय पाऊस आहे आणि भाऊ सोबत आहे भाई, मजा येते. दिलिये मनी मंतर अरे ओ ओ ओ ओ सही आहे. रस्त्यावरती पण लक्ष ठेवलं पाहिजे. मला माहिती नाही ब्लॉग केवढा मोठा बनेल, पण पिक्चर बनेल पिक्चर. आई ग पाऊस वाढलाय, पाऊस कुत्र्यासारखा वाढलाय, आता एकदम खतरनाक लेवलला वाढलाय भावानू. हा हॅझार्ड लाईट लावलेत. अरे माझ्या गाडीला हजार्ड लाईट नाहीयेत, आणि हजारची गरज जेव्हा असते गाडी थांबते तेव्हा, अशी नाही, लक्षात ठेव. अरे आता काय करतोस भावा, दिसू न दिसू. ही मजा वेगळीच आहे मित्रांनो. हे मी तुम्हाला कसं सांगू, हे सांगण्या पलीकडचं सुख आहे, हे अनुभवण्याचं सुख आहे, अनुभवायचं सुख आहे भाई. जिथे आलं जिथे आई ग ग ग ग ग काय सुख आहे यार. प्रतीक सुख आहे भावा, हे सुख भाई. ही राईड पण प्रतीकमुळे पॉसिबल झाले. हा ना, हँडल सोडू नको, हँडल खड्ड्यांमुळे लफडा होऊ शकतो, थोडा स्टडी ठेव. आम्ही अजून ना 60च्या स्पीड लिमिटवरतीच आहे, पण इथे काय दिसणच झाले. आईच्या गावात 12च्या भावात माझं चिलकत वल्ल झालंय, माझं सगळंच वल्ल झालंय. रेनकोटचा यूजच नाही घालून काय. मी रेनकोट काढून ठेवतो, मी आता रेनकोट काढून ठेवणार आहे. मला नाही रेनकोट घालायचं आहे. हा नाही भाई, रेनकोट पाहिजे, कारण की वल्ल झालं तरी ते थंड हवा लागत नाही ना, त्यामुळे एक प्रोटेक्शन आहे. रेनकोटचं तेवढं तरी प्रोटेक्शन आहे, ते एक आहे. हे पूर्ण वाचू नाही शकत, पण 40% तरी काम करेल. ते 40% आपल्याला आता महत्त्वाचं आहे. आई गो, हे बघ भरलंय कसलं आईच्या गावात. डबकाच आहे, डबकाच. हो आहे माझं लक्ष ब्रेकरवर. वाहनांचा वेग आवरा, नाही तर तुम्ही जीवाला सावरा. आई गो, नवीन स्लोगन बनलेलं आहे आता. हे पुढे काय लेन क्लोजर दाखवते मला पुढे मॅपवर. आईच्या गावात गेम झाला का काय आपला. आई शपथ, कंटिन्यू रेकॉर्डिंग चालू आहे मित्रांनो, कंटिन्यू. कारण की व्ह्यूज तो हे रस्तेच घेण्यासारखे आहेत पूर्ण. काय करू मी, तुम्हाला दाखवू का उभे राहून. हे बघा, ओ माय गॉड. आणि हे बघा आपलं जहाज कसं चाललंय. रायडर हीच तर मजा आहे मित्रांनो. हे अनुभवण्याचं सुख आहे. हे तुम्हाला कसं सांगू मला कळत नाही. तुम्ही माझ्या व्हिडिओ थ्रू तुमच्या, म्हणजे असं समजा की तुम्हीच चालवताय, हे तुमचेच हात आहेत, ही तुमचीच गाडी आहे, हे भाऊ पण तुमचाच आहे, हा कॅमेरा तुमचा आहे, हा POV पण तुमच्यासाठी आणि तुमचाच आहे. तर त्याच्या ह्याने सांभाळा आणि चला माझ्याबरोबर या अलग दुनियेत, अलग सफरमध्ये. सबस्क्राईब. ओ माय गॉड, खड्डा रस्ता क्लोजर. अच्छा, हा क्लोजर दाखवत होता हा. अरे लय मोठा डबरा आहे रे. अरे यो रस्ता आहे का काय आहे तिच्या आईला. कोण आहे, कोण आवाज येतोय. अरे भाई, थँक्यू ब्रो, थँक्स, लव यू. अरे पहिचान, सबस्क्राईब तो करो सालो. आईच्या गावात नुसता आवाज केला त्यांनी, पण सबस्क्राईब केलं असेल. पोरं करतात रे, पोरांवर भरोसा मला. पोरगी असती तर नसतं केलं तिने. वाव दूर देशी परप्रांती. कुठं आलोय काय माहिती. बाजूच्या गाडीचं पाणी उडतं ना, लागतंय भाई, पायावर लागतंय. पण काय आहे, अय्यो लांबट काट. हे प्रतीक, अरे काय आहे, कुठं घेऊन आला मला तू. मी पागल झाले भावा, पागल. काय सांगू मी तुला. हे सुख वेगळंच आहे, आणि हे मला अनुभवायला भेटलं आहे आज तुझ्यामुळे. लव यू भावा, लव यू. तुला पप्प्या दिल्या असत्या तर मी या पावसाच्या ह्याच्यात. पण पोरांना बाय बाय करू का. बाय गाईज. दाखवले भाई, त्यासाठीच गाडी पुढे घेऊन आलो ना भाऊ. ते धंदा आहे, गंदा आहे, पण धंदा आहे, काय करणार.
भाई तुझ्या भावाची ॲडव्हर्टाईज करायला आता काय सांगू रे, माझे शब्द संपलेत आता ह्याच्यात. या पावसाळ्यात ना खरंच हे एक्स्ट्रीम ॲडव्हेंचर आहे. मला माहिती नाही पुढे काय शूट होईल ना होईल, पण मी आत्ता शूट करून घेतो सगळं. 2 बॅटरी आणलेत फुल चार्ज. हळू ठेव, लेफ्टला गाडी ठेव, लेफ्टला ठेव गाडी लेफ्टला ठेव हळूहळू. काय हा यो ब्रो सबस्क्राईब केलंय पोरांनी. पोरं भाई पोरं मजा, पोरांचा नाद नाही भाई, नाद नाही पोरांचा. गाडी सगळी धुवून निघली आतून, गाडी धुवून निघली पूर्ण आतून बाहेरून. तू पण चल माझ्या बाजूनं, त्यांना इज्जत देते तुला पण. या अरे अरे मॅप ऑन आहे. हा त्याला केला हात केला मी त्याला. लॉज कसला आहे, भारी आहे ना. कुठे चाचाने भिगा दिया. अरे हे काय आहे, अरे रा पाऊस आईच्या गावात. अरे नुसतं ढग रे, ढग भाई, ढग नुसतं ढग आहे. अरे मला नोबरला अरे पुढे लेफ्ट अजून. मॅप ऑन आहे, कंटिन्यू ऑन आहे आणि माझा गोप्रो पण ऑन आहे. आई ग ग ग ग ग. अरे पूर आलाय, पूर प्रतीक, पूर आलाय भावा, पूर. मला वाटतं आज पेन मध्ये राहावं लागतंय. लवली लवली. हो हळूच आहे मी, हळूच आहे. माझं लक्ष आहे मॅपवरती पण आणि ह्याच्यावरती पण, टेन्शन नको घेऊ. चला चला आता कॅमेरा बंद करतो, पुढे जाऊन भेटतो. तर मित्रांनो आता मी येऊन पोचलो टीममध्ये आपल्या सबस्क्रायबरच्या बिल्डिंगच्या खाली. आणि प्रतीक भाई इकडे गाड्या बघा, गाड्या धुवून निघल्यात, एकदम चकाचक धुवून निघल्यात, चकाचक. इकडे भावाची गाडी, हो इकडे भाऊ. हे आलेले आहेत आपले दादा. आलो ना शेवटी, बोललो ना येणार. चला अरे सगळं बोललं आहे सगळं. ठीक आहे चला भाऊच्या दादांच्या पोटावर जाऊ.